श्री गुरु गोविंद सिंगजी हे कधीही कोणासमोर झुकण्यासाठी जन्मले नव्हते, तर ते धर्म आणि सत्याचा इतिहास घडविण्यासाठी अवतरले होते। 20 डिसेंबर 1705 तो दिवस जेव्हा गुरु गोविंद सिंगजींनी आनंदपूर साहिबचा किल्ला सोडला होता। आनंदपूर साहिब त्यावेळी फक्त एक शहर नव्हते, तर तो धार्मिकता आणि स्वाभिमानाचा किल्ला होता, जिथून अन्यायाविरुद्धची चेतना जागी झाली होती। या कठीण काळात दशमेश पिता गुरु गोविंद सिंगजी धर्म आणि मानवतेच्या रक्षणासाठी जिहादी औरंगजेबाशी निर्भयपणे सामना करत होते। 1705 साली अन्यायासमोर झुकण्याऐवजी त्यांनी शस्त्र उचलण्याचा निर्णय घेतला होता। दुसऱ्या बाजूला होता आक्रमक औरंगजेब, ज्याने आजूबाजूच्या पहाडी भागातील राजांना आदेश दिला की सर्वांनी मिळून आनंदपूर साहिबवर हल्ला करा आणि गुरूंना कैद करा, आणि जर जिवंत पकडता आले नाही तर त्यांचं शीर घेऊन या। यानंतर इस्लामिक आक्रमकांनी आनंदपूर साहिबला जवळजवळ 6 महिन्यांपर्यंत चौही बाजूंनी वेढा घातला। बाहेरून अन्न, पाणी, औषध काहीच आत येऊ शकत नव्हतं। किल्ल्याच्या आत भीषण परिस्थिती होती। मुले उपाशी होती, वृद्ध अशक्त होते आणि स्त्रिया थकव्याने त्रस्त झाल्या होत्या। पण या सगळ्यात एक गोष्ट अढळ होती, आणि ती म्हणजे गुरूंचं आत्मबळ। गुरु गोविंद सिंगजी रोज सभा घेत असत, गुरुबाणी आणि संगतमध्ये शिकवत असत की शरीर भुकेलं असू शकतं, पण आत्मा कधीही कमकुवत होऊ देऊ नका। ही लढाई तलवारीने कमी आणि धैर्याने जास्त लढली गेली। जेव्हा थेट युद्धात औरंगजेब आणि त्याचे पहाडी भागातले सैनिक अपयशी ठरले, तेव्हा त्यांनी कपट आणि फसवणुकीचा अवलंब केला। त्यांनी कुराणची शपथ घेतली आणि गुरु गोविंद सिंग यांना आश्वासन दिले की जर त्यांनी आनंदपूर साहिब सोडले तर त्यांना आणि त्यांच्या अनुयायांना सुरक्षितपणे निघून जाण्याची परवानगी दिली जाईल। आणि मग आली ती रात्र, 20 डिसेंबर 1705 ची। कडाक्याच्या थंडीच्या रात्री, सतत पडणाऱ्या पावसात आणि मिट्ट अंधारात गुरु गोविंद सिंगजी आपल्या परिवारासह आणि शीख अनुयायांसह आनंदपूरचा किल्ला सोडून सरसा नदीकडे निघाले। पण ही यात्रा फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची नव्हती, तर ही होती एका अशा संघर्षाची सुरुवात जी पुढे जाऊन इतिहासात अमर होणार होती। ही कथा त्या काळोखी रात्रीची आहे जेव्हा सिरसा नदीच्या काठावर गुरु गोविंद सिंगजी यांची आणि त्यांच्या कुटुंबाची ताटातूट झाली होती। 20 डिसेंबरच्या रात्री सिरसा नदीला पूर आला होता, सतत पाऊस पडत होता आणि आजूबाजूला अंधार पसरला होता। गुरु गोविंद सिंगजी त्यांच्या कुटुंबासह आणि शीख अनुयायांसह सिरसा येथे पोहोचताच मुघल जिहादींनी केलेल्या अचानक हल्ल्यामुळे काळोखी रात्र युद्धभूमीत बदलली। या गोंधळामुळे अनुयायी पांगू लागले। दशमेश पिता श्री गुरु गोविंद सिंगजी यांनी ताबडतोब परिस्थितीचा ताबा घेतला। त्यांनी महिला, मुले आणि वृद्धांना सुरक्षितपणे पुढे जाण्याचे आदेश दिले। शूर शिखांनी मागच्या युद्धभूमीची जबाबदारी घेतली आणि इस्लामिक आक्रमणकर्त्यांना रोखले। गुरुजींचे 2 मोठे पुत्र साहिबजादा अजित सिंग आणि साहिबजादा जुझार सिंग मागे राहिले आणि शिखांसोबत जिहादींशी लढण्यास पुढे सरसावले। या गोंधळात गुरुजींचे कुटुंब नदी ओलांडताना 3 वेगवेगळ्या गटात विभागले गेले। माता गुजरीजी त्यांचे 2 धाकटे पुत्र साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांच्यासह एका दिशेने गेल्या, तर गुरु गोविंद सिंगजी त्यांचे 2 मोठे साहिबजादे आणि काही शिखांसह दुसऱ्या दिशेने निघाले। रात्रीचे धुके आणि अंधार इतके दाट होते की कोण कुठल्या बाजूला गेले कोणालाच कळत नव्हते। या गोंधळात धार्मिक ग्रंथांसह अनेक महत्त्वाच्या वस्तू सरसा नदीच्या प्रवाहात वाहून गेल्या। काही अंतर प्रवास केल्यानंतर माता गुजरीजींना गंगू नावाचा एक माणूस भेटला, जो पूर्वी आनंदपूर साहिब इथे सेवा करत होता। परिस्थितीचे गांभीर्य पाहून त्याने माताजींना त्यांच्या सोबत येण्याचे आवाहन केले। सुरक्षित ठिकाणाच्या शोधात माता गुजरीजी 2 छोट्या साहिबजाद्यांसह त्यांच्या सोबत निघाल्या। गुरु गोविंद सिंगजींचे 2 अल्पवयीन पुत्र, शिखांची एक छोटीशी तुकडी आणि समोर 10 लाख इस्लामी आक्रमकांची अफाट फौज, हे केवळ एक दृश्य नव्हते, तर तो क्षण होता जेव्हा इतिहासाने बलिदानाचा आणखी एक अमर अध्याय लिहायला सुरुवात केली होती। गुरु गोविंद सिंगजी आपल्या 2 मोठ्या साहिबजाद्यांसह आणि 40 शीख योद्ध्यांसोबत चमकावरला पोहोचले। तिथे त्यांनी एका कच्च्या हवेलीमध्ये आश्रय घेतला। मात्र नदीतील पाण्याचा प्रवाह कमी होताच 10 लाख मुस्लिम कट्टरपंथीयांनी त्या हवेलीला 4ही बाजूंनी वेढा घातला आणि गुरु गोविंद सिंगजींना शरणागती पत्करण्यास सांगितले। परंतु त्याआधीच गुरूंनी चमकावर गढीतील परिस्थिती ओळखून एक स्पष्ट रणनीती आखली होती। ती अशी होती की सर्व शीख एकाच वेळी बाहेर पडून युद्ध करणार नाहीत, तर लहान लहान जथ्यांमध्ये रणांगणात उतरतील, जेणेकरून जिहादी औरंगजेबाच्या प्रचंड सैन्याला रोखता येईल। जेव्हा गढीमध्ये फारच थोडे शीख शिल्लक राहिले, तेव्हा साहिबजादा अजित सिंगजी गुरूंकडे आले आणि म्हणाले की तेही युद्धासाठी पुढे जाऊ इच्छितात। त्यावेळी त्यांचे वय अवघे 18 वर्षांचे होते। गुरूंनी आपल्या पुत्राला मिठी मारली, प्रेमाने आशीर्वाद दिला आणि रणांगणात जाण्याची परवानगी दिली। साहिबजादा अजित सिंगजींनी समोर उभ्या असलेल्या शत्रू सैन्याशी निर्भयपणे सामना केला। शत्रूच्या अनेक सैनिकांना त्यांनी जागीच रोखले आणि अखेर धर्मरक्षण करत वीरगती प्राप्त केली। मोठ्या भावाच्या बलिदानानंतर साहिबजादा जुझार सिंगजीही गुरूंकडे आले। त्यावेळी त्यांचे वय केवळ 14 वर्षांचे होते। त्यांनीही आपल्या वडील व भावाच्या पावलावर पाऊल ठेवण्याची इच्छा व्यक्त केली। गुरूंनी त्यांनाही आशीर्वाद दिला। अल्पवयातच साहिबजादा जुझार सिंगजींनी अद्वितीय धैर्य, संयम
आणि युद्ध कौशल्याचे दर्शन घडवले. आता गढीमध्ये केवळ गुरु गोविंद सिंगजी आणि मोजकेच शीख उरले होते. रात्र झाली होती आणि एव्हाना जिहादी औरंगजेबाच्या सैन्याने गढीला पूर्ण वेढा घातला होता. परिस्थितीची गंभीरता ओळखून शीखांनी गुरूंना विनंती केली की त्यांनी येथून बाहेर पडावे, जेणेकरून खालसा पंथाचे नेतृत्व सुरक्षित राहील आणि संघर्ष पुढेही चालू ठेवता येईल. गुरु गोविंद सिंगजींनी ही विनंती मान्य केली. रात्रीच्या अंधारात ठरलेल्या योजनेनुसार गुरु गढीतून बाहेर पडले आणि त्यांनी पुढील प्रवासासाठी प्रस्थान केले. इस्लामी आक्रमक औरंगजेबाच्या सैन्याला एव्हाना असे वाटू लागले होते की गुरु गोविंद सिंगजी मृत्यू पावले आहेत, पण सत्य काही वेगळेच होते. चमकौरच्या गढीतून बाहेर पडल्यानंतर गुरु गोविंद सिंगजी पूर्णपणे वेगळ्या परिस्थितीत होते. आता त्यांच्यासोबत मोजकेच शीख उरले होते. आता ना किल्ला होता ना रणांगण, होती फक्त अंधारी रात्र, अनोळखी वाटा आणि प्रत्येक पावलावर दडलेला धोका. रात्रीचा काळ होता. सर्वत्र शांतता, थंडी आणि भीतीचे वातावरण होते. गुरु आणि त्यांच्यासोबत उरलेले शीख जंगलातून कच्च्या वाटांनी पुढे जात होते, जेणेकरून इस्लामी सैन्याच्या नजरेच्या टप्प्यात ते येणार नाहीत. या कठीण प्रवासात अनेकदा त्यांना भूक, तहान आणि थकव्याशी झुंज द्यावी लागली, पण थांबण्याचा पर्यायच नव्हता. काही अंतर कापल्यानंतर गुरु गोविंद सिंगजी माछीवाड्याजवळ पोहोचले. हा भाग घनदाट जंगलांनी आणि दलदलीच्या जमिनीने वेढला होता. येथे थांबणेही धोक्यापासून वेगळे नव्हते. तरीही याच ठिकाणी गुरु काही काळ बसले. असे सांगितले जाते की त्यावेळी त्यांनी परमेश्वराचे स्मरण करत गहन चिंतन केले. याच वेळी तेथील काही स्थानिक लोक आणि गुरूंना ओळखणारे शीख समोर आले. त्यांनी सल्ला दिला की गुरूंनी साध्या शेतकऱ्याचे रूप धारण करावे, जेणेकरून इस्लामी लोक त्यांना ओळखू शकणार नाहीत. हे पलायन नव्हते, तर पुढील संघर्षाची तयारी होती. पुढील दिवशी गुरूंना एका लहानशा ठिकाणी थांबवण्यात आले, जिथे त्यांनी काही काळ विश्रांती घेतली. हेच ठिकाण पुढे गुरुद्वारा चरण कवल साहेब म्हणून ओळखले जाऊ लागले. दुसरीकडे चमकौरच्या युद्धानंतर औरंगजेबाच्या सैन्याला असे वाटत होते की गुरु गोविंद सिंगजी आता संपले आहेत. हा भ्रमच काही काळ गुरूंसाठी दिलासा ठरला, पण गुरूंना माहीत होते की हा दिलासा तात्पुरता आहे. त्यांचे कुटुंब विखुरले गेले होते, वाटा अनिश्चित होत्या आणि संघर्ष अजून संपलेला नव्हता. तरीही गुरूंचा विश्वास अढळ होता. त्यांना ठाऊक होते की आज या अंधाऱ्या रात्रींमध्ये पेरले जाणारे बीज उद्या संपूर्ण देशाला दिशा देणारे ठरणार आहे. तुम्हाला माहिती आहे का, गुरु गोविंद सिंगजींच्या मातेसोबत इतिहासातील सर्वात मोठा विश्वासघात कसा झाला होता? चमकौरच्या घटनांनंतर माता गुजरीजी आपल्यासोबत 2 लहान साहेबजादे, साहेबजादा जोरावर सिंगजी आणि साहेबजादा फतेह सिंगजी यांना घेऊन वेगळ्या दिशेने निघाल्या होत्या. याच दरम्यान त्यांची भेट गंगू नावाच्या व्यक्तीशी झाली. तो पूर्वी आनंदपूर साहेबमध्ये सेवा करत होता आणि माता गुजरीजी त्याला ओळखत होत्या. गंगूने त्यांना सांगितले की इथे थांबणे सुरक्षित नाही, माझ्या घरी चला. कठीण परिस्थितीत माता गुजरीजींनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि दोन्ही लहान साहेबजाद्यांसह त्याच्यासोबत निघाल्या. काही अंतर पार केल्यानंतर ते गंगूच्या गावात पोहोचले. घर साधे होते, पण माता गुजरीजींना थोडे हायसे वाटले. हवेत खूप थंडावा होता. माता गुजरीजींनी दोन्ही मुलांना जवळ बसवले, गुरूंच्या कथा सांगितल्या आणि धैर्य टिकवून ठेवण्याची शिकवण दिली. मात्र त्याच रात्री घडलेल्या एका घटनेने सगळे काही बदलून टाकले. गंगूची नजर माताजींकडे असलेल्या काही मोहरांच्या पिशवीवर पडली. ही पिशवी पुढच्या प्रवासासाठी अत्यंत आवश्यक होती, पण गंगूच्या मनात लोभ निर्माण झाला. त्याने गुपचूप ती पिशवी उचलली. जेव्हा माता गुजरीजींना हे लक्षात आले, तेव्हा गंगूने आपली चूक मान्य करण्याऐवजी उलट गोंधळ घालायला सुरुवात केली. तो थेट गावातील अधिकाऱ्यांकडे गेला आणि त्यांना ही माहिती दिली की गुरु गोविंद सिंगजींची माता आणि त्यांचे 2 पुत्र त्याच्या घरी आहेत. काही क्षणांतच जिहादी सैनिक तिथे पोहोचले. माता गुजरीजी आणि दोन्ही लहान साहेबजाद्यांना त्यांनी ताब्यात घेतले. त्यानंतर संपूर्ण रात्र कट्टरपंथीयांनी माता गुजरीजी आणि दोन्ही साहेबजाद्यांना मोरिंदाच्या कोतवालीत डांबून ठेवले. दुसऱ्या दिवशीच्या सकाळी त्यांना सरहिंद येथे नेण्यात आले, जे त्या काळातील सत्तेचे मोठे केंद्र होते. तेथे पोहोचताच माता गुजरीजी आणि दोन्ही लहान साहेबजाद्यांना एका थंड बुरुजात ठेवण्यात आले. त्या बुरुजात सतत बर्फासारखी थंड हवा वाहत होती. माता गुजरीजींनी साहेबजादा जोरावर सिंग आणि साहेबजादा फतेह सिंग यांना आपल्या जवळ बसवून घट्ट कवेत घेतले. त्या वारंवार मुलांना प्रभूचे नामस्मरण करायला सांगत राहिल्या आणि म्हणत राहिल्या, भिवू नका आणि आपल्या धर्माचा कधीही त्याग करू नका. आणि इथूनच त्या कठोर परीक्षेची सुरुवात झाली, ज्याने इतिहासाची दिशा कायमची बदलून टाकली. जेव्हा साहिबजाद्यांच्या निर्भीड शौर्याने मुघल साम्राज्याला हादरवून सोडले होते, धर्मांतराला पर्याय म्हणून त्यांनी मृत्यूला कवटाळले होते. 26 डिसेंबर रोजी सरहिंदच्या नवाब वजीर खानने माता गुजरीजी आणि दोन्ही लहान साहिबजादे बाबा जोरावर सिंगजी आणि बाबा फतेह सिंगजींना थंड्या बुरुजात कैद केले होते. या भयानक परिस्थितीतही माता गुजरीजी आपल्या दोन्ही नातवांना जवळ बसवून त्यांना बळ देत होत्या आणि सतत प्रभूचे नामस्मरण करत होत्या. त्याच दिवशी कट्टरपंथी वजीर खानने दोन्ही साहिबजाद्यांना आपल्या दरबारात बोलावले, जिथे धर्मांतरासाठी त्यांच्यावर भयानक दबाव आणला गेला. घाबरवण्याचा, धमकावण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आला. त्यांना सांगण्यात आले, तुमचा धर्म सोडा आणि इस्लाम स्वीकारा. पण दोन्ही लहानग्या साहिबजाद्यांनी कसलेही भय न
न बाळगता जो भोले सो निहाल, सत श्री अकाल असा जयघोष करत ठाम शब्दात धर्मांतरास नकार दिला. हे ऐकून वजीर खान संतप्त झाला. त्याने धमकी दिली की जर दुसऱ्या दिवसापर्यंत धर्मांतराची आज्ञा पाळली गेली नाही तर मृत्यूला सामोरे जाण्यास तयार रहा. दुसऱ्या दिवसाच्या सकाळी थंड्या बुरुजात माता गुजरीजींनी आपल्या दोन्ही नातवांना प्रेमाने तयार केले. त्यांना जवळ बसवले, डोक्यावरून हात फिरवला आणि शांतपणे समजावले की समोर येणारा काळ कठीण आहे, पण सत्य आणि धर्माचा मार्ग कधीही सोडू नका. दोन्ही लहानग्या साहिबजाद्यांना पुन्हा एकदा वजीर खानच्या दरबारात हजर करण्यात आले. पुन्हा एकदा त्यांना धर्मांतर करण्यास सांगण्यात आले, पण दोन्ही भावांनी तेच ठाम उत्तर देत जराही न डगमगता धर्म सोडण्यास स्पष्ट नकार दिला. हे ऐकताच वजीर खान क्रोधाने लालबुंद झाला आणि त्याच क्षणी त्याने आदेश दिला की दोन्ही साहिबजाद्यांना जिवंत भिंतीत चिणून टाका. हा आदेश दोन्ही साहिबजाद्यांनी अत्यंत शांततेने आणि धैर्याने स्वीकारला. या दोन निष्पाप बालकांनी धर्म आणि नैतिक मूल्यांसाठी जगातील सर्वात मोठे बलिदान दिले. दरम्यान थंड्या बुरुजात माता गुजरीजी शांत चित्ताने प्रभूचे नामस्मरण करत होत्या. जेव्हा त्यांना हे वृत्त कळले की दोन्ही लहान साहिबजाद्यांनी धर्मासाठी बलिदान देऊन हौतात्म्य पत्करले आहे आणि धर्मांतर नाकारले आहे, तेव्हा त्यांच्या मुखावर दुःख नव्हते तर समाधान होते. त्याच अवस्थेत प्रभूचे नामस्मरण करत असतानाच माता गुजरीजींनीही आपले प्राण त्यागले.